हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो की व्हॉट इज सायन्स. सायन्स इज अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज. सायन्सबद्दल आपण अजून काहीतरी शिकलो ना. आपण व्हॉट इज सायन्स हा क्वेश्चन आपल्याला का पडला? बिकॉज देर आर मोर सायंटिफिक इन्व्हेन्शन्स अँड डिस्कवरीज. So because of that we probe into a question. Which question? What is science? So what is science? Science is a systematic body of knowledge. So we can bifurcate it into a two types. One is natural science and another is social science. Unnatural naka म्हणू, social science. So what is natural science? Natural sciences म्हणजे असे laws. Natural science means that natural science बद्दल जर का तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर ज्याचे नियम हे पूर्ण वैश्विक मान्यतेचे असतात. म्हणजे नॅचरल सायन्स इज दॅट सायन्स हुज लॉज आर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल. ज्याचे लॉज अगदी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल असतात. अँड वी कॅन टेस्ट देअर व्हॅलिडिटी इन लॅबोरेटरी अंडर कंट्रोल कंडिशन्स. अगदी कंट्रोल कंडिशन्समध्ये आपण त्याची व्हॅलिडिटी, सत्यता ही पडताळून पाहू शकतो. नॅचरल सायन्सेसला आपण एक्झॅक्ट सायन्स पण म्हणतो. वाय एक्झॅक्ट सायन्स? बिकॉज एक्झॅक्टली ॲज इट इज आपण त्यांना कॉपी करतो. ओके, याचे एक्झाम्पल्स काय होते? मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री. एक्झॅक्टली याच्या उलटा कोण आहे? सोशल सायन्स. वाय? बिकॉज सोशल सायन्स इज नॉट युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल. सोशल सायन्सच्या लॉज हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल नाही. म्हणजे तुम्ही इथे असं म्हणू शकतात की लॉज ऑफ सोशल सायन्स आर नॉट युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल अँड इट इज रिलेटेड टू ह्युमन बिहेवियर. वाय? Because it is called as abstract science, not exact. Okay, abstract science, or it is behavioral science. So why behavioral? Because it is related to study of some or other aspects of the human behavior. मानवाच्या वागणुकीच्या काही गोष्टी आपण स्टडी करतो इन अवर दिस सोशल सायन्स. सो लॉज ऑफ this social science we cannot test it in a laboratory because no one can test a human behavior in lab. So laws of social science are universally not acceptable. Okay, we cannot test it in a laboratory under control conditions because it is a statement of general human tendencies. म्हणजे सोशल सायन्सचे लॉज हे काय असतं? एक विधान असतं, स्टेटमेंट असतं, एक सांगितलेली गोष्ट असते की ह्या गोष्टी, अशी गोष्ट घडल्यावर अशी गोष्ट घडू शकते. लाईक कोणीतरी तुम्हाला खबर दिली बॉम्ब आहे या थिएटरमध्ये, सगळेजण धावत सुटणार आहे. एवढा एकच काय असतो? आपला ह्युमन टेंडन्सी असते. सो बस अशी गोष्ट घडल्यावर असं होणार आहे, अशा ज्या ह्युमन टेंडन्सीजचे जे स्टेटमेंट्स असतात, नथिंग बट दॅट इज ओनली अ सोशल सायन्स. सो सोशल सायन्स आणि नॅचरल सायन्स, मग ह्याला तुम्ही असंही म्हणू शकतात, सोशल सायन्सचा एक्झाम्पल द्यायचं झालं तर की सोशल सायन्स युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल का नाही आहे? तुम्ही विश्वाची मान्यता सोडूनच द्या. हो, तुम्ही फक्त आपल्या पुरता विचार करा की ज्या मोमेंटला आपण आपल्या सिटीमध्ये असतो, आपण आपल्या घरी असतो, वी कॅन वेअर एनी आउटफिट. आपण कोणतंही आउटफिट काय करू शकतो? घालू शकतो. बट वेन वी आर गोईंग फॉर अ विलेज ट्रिप, एखाद्या खेडेगावात आपण ट्रिपसाठी जातो आहे, किंवा वी आर गोइंग टू अवर ओन होम टाऊन, आपण तिथे वेस्टर्न आउटफिट किंवा एनिथिंग विच वी वॉन्ट टू वेअर असं करू शकत नाही. आपल्याला काय करावं लागतं? अकॉर्डिंग टू दॅट प्लेस वी हॅव टू सिलेक्ट अवर क्लोथ्स ऑर अवर अपियरल. ओके, म्हणजे आपले कपडे आपल्याला त्या हिशोबाने काय करावं लागतात? सिलेक्ट करावं लागतात. म्हणजे तुमचं वेस्टर्न आउटफिट तुमच्या सिटीमध्ये ॲक्सेप्टेबल आहे, बट ते विलेजमध्ये ॲक्सेप्टेबल नाही आहे. सेम तसंच हे जे लॉज आहेत ना ह्युमन बिहेवियरचे, हे जे सोशल सायन्सचे लॉज आहेत ना, हे लॉज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल नाही आहेत. यांना कुठेही युनिव्हर्सली ॲक्सेप्टन्स नाही. सम प्लेसेस कॅन ॲक्सेप्ट इट और अनदर कॅन not accept it. Like drinking is okay with Maharashtra, but in Gujarat it is banned. गुजरातमध्ये ते बंद आहे, मना आहे.
इन महाराष्ट्र लॉटरी महाराष्ट्रामध्ये चालते, बट इन गुजरात इट इज बॅन. म्हणजे काही गोष्टी ह्या काय असतात, ह्युमन टेंडन्सीनुसार असतात, ज्या त्या ठिकाणीच काय असतात, ॲक्सेप्टेबल असतात. सो सोशल सायन्सचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला घेतले होते. कोणते होते सोशल सायन्सचे एक्झाम्पल? एक होता सायकोलॉजी, जो रिलेटेड आहे मेंटल ॲस्पेक्ट ऑफ द ह्युमन बिहेवियरशी, म्हणजे मानवाची इमोशनल वागणूक. सायकोलॉजी मीन्स सोशल ॲस्पेक्ट ऑफ द ह्युमन बिहेवियर ॲज ही इज मेंबर ऑफ द सोसायटी. म्हणजे एखादा व्यक्ती हा सोसायटीचा मेंबर आहे. म्हणजे बघा का, रस्त्याने चालला आहे आणि त्याने समोर बघितलं ॲक्सिडेंट होताना, तर ह्याच्याकडनं मेन सोशिओलॉजी काय आहे की हा जाऊन त्या व्यक्तीला उचलेल, त्या व्यक्तीची हेल्प करेल. हा झाला सोशल बिहेवियर. की सोशल बिहेवियर एखाद्या व्यक्तीचा कसा असू शकतो याचा स्टडी आपण करतो सोशिओलॉजीमध्ये. तर इकॉनॉमिक्समध्ये कसला स्टडी करतो? इकॉनॉमिकमध्ये आपण स्टडी करतो इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ द पर्सन. एखाद्या व्यक्तीचा इकॉनॉमिक बिहेवियर स्टडी करतो. लाईक तुम्हाला एक एक्झाम्पल देते. उन्हाळ्याचा सीझन आहे, कांदे खूप स्वस्त झालेले आहेत. मम्मी लोकांना इमॅजिन करा, what our mom will going to do? She will purchase more and more onions. मम्मी खूप सारे कांदे विकत घेऊन ठेवेल, बिकॉज 10 रुपये केजी आहे, है की नाही, 10 रुपये पर केजी. सो इट इज व्हेरी चीप कॉस्ट. सो शी विल थिंक आय कॅन परचेस इट मोर अँड मोर. ती चांगले जास्तीत जास्त परचेस करून ठेवेल. अँड आय विल यूज दीज ओनियन्स इन टाईम ऑफ रेअरिटी, स्केअरसिटी, ठीक आहे नाही. ज्या मोमेंटला रेअर होतील कांदे त्या मोमेंटला मी यूज करू शकेल. आय विल बी इन प्रॉफिट. मी त्या मोमेंटला पण काय असणार आहे, प्रॉफिटमध्ये असणार आहे. सो मम्मीने पैसे कसे खर्च करायचे हा जो विचार केला ना, बस त्यालाच म्हणायचं इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ द ह्युमन. सो वी आर गोइंग टू स्टडी economics. The subject economics is related to only economic behavior of the person, not mental, not emotional, not social. Only economic behavior of the person. Okay. So last lecture मध्ये आपण शिकलो what is economics. Economics is a social science. What is the origin of economics? Origin of economics term is in Greek word. Which Greek word? Oikonomia. O is silent there, which means economia means management of the household, like financial management of the household. कसं financial management बघा या लाईन मध्ये. it deals with how human beings satisfy their wants with limited resources. ह्युमन बिंग अनलिमिटेड वॉन्ट्स लिमिटेड रिसोर्सेसच्या सोबत कसे सॅटिस्फाय करतात, याला म्हणतात आपण मॅनेजमेंट ऑफ द हाऊसहोल्ड. हे होतं तुमचं लास्ट लेक्चरपर्यंतची रिव्हिजन, जी आपली आत्ता 8 मिनिटापर्यंत चालली. नाउ उसके आगे क्या है? तो उसके आगे वी आर गोइंग टू सी हाउ मेनी टाइप्स ऑफ द इकोनॉमिक्स. We are going to study 2 types of economics. One is microeconomics and another is macroeconomics. पण याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ऐका हां. सो इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला फक्त एका व्यक्तीसाठी, एका पर्टिक्युलर फॅमिलीसाठी नाही बघायचा आहे, तर आपण बघणार आहोत फॉर द होल इकॉनॉमी. सी, हिला कधीही विसरू नका. मी तुम्हाला लेक्चरच्या दरम्यान कधी पण विचारेल, ती नाही का ती, ती नाही का ती, ती नाही का ती म्हणजे कोण? आपली इकॉनॉमी. कोणाची इकॉनॉमी? इंडियाज इकॉनॉमी. इंडियाज इकॉनॉमी. ही जी इंडियाज इकॉनॉमी आहे ही पण तर एक व्यक्तीच आहे ना, एक देश आहे ना. सो या देशाची अर्थव्यवस्था कशी चालते, या इकॉनॉमीची बघा का, आपल्या इंडियन इकॉनॉमी कशी चालते याचा आपल्याला स्टडी करायचा असतो. बघा मम्मी तुम्हाला म्हणते की अगं ह्या वर्षी ना आमचं सगळं बजेटच फिसकटलं, आमचं ताळतंत्रच बिघडलं. सो व्हॉट इज ताळतंत्र, व्हॉट इज बजेट? सगळं काय होतं ते घरची अर्थव्यवस्था, घरची इकॉनॉमी.
मग आपल्याला फक्त घराची इकॉनॉमी नाही शिकायची आहे, आपल्याला टोटल नेशनची इकॉनॉमी शिकायची आहे. मग मला एक सांगा, मी समजा म्हटलं चला सांगा मुलांनो, तुम्हाला ती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी दिसते ना, सांगा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा सगळं एक्सपिरियन्स मला तुम्ही सांगा. तुम्ही पूर्णपणे त्याचा अभ्यास करा आणि मला सांगा. तर तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी म्हणजे नक्की कसला अभ्यास करणार? कंपनीचा अभ्यास कराल की कंपनीतल्या लोकांच्या कामाचा अभ्यास कराल? कंपनीचा ओव्हरऑल पण विचार कराल आणि कंपनीतल्या एकेका व्यक्तीचा पण विचार कराल, हे की नाही? सेम आपल्याला आपल्या इंडियन इकॉनॉमीचा सुद्धा विचार करायचा आहे. ओके, ही देशाची अर्थव्यवस्था आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेत तुझे पप्पा कमवतात, माझे पप्पा कमवतात, त्याचे पप्पा कमवतात, ह्याचे पप्पा कमवतात, हे कमवतात, ते कमवतात, आपण स्वतः कमवतो. असे सगळेजण मिळून काय बनते आपली इंडियाची इकॉनॉमी. सो आपण जिथे एकाचा विचार करू, एकाचा स्टडी करू, तिथे आपण बघणार मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि जिथे आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करू, टोटल इकॉनॉमीचा स्टडी करू, तिथे आपण बघणार मॅक्रो इकॉनॉमिक्स. सो सी, सो व्हॉट इज मॅक्रो अँड व्हॉट इज मायक्रो? फर्स्टली, व्हॉट इज मॅक्रो अँड व्हॉट इज मायक्रो? मायक्रो मीन्स इकडे होता मायक्रो, इथे होता मॅक्रो. बघा, जसा इकॉनॉमिक्स हा एका वर्डपासून आला होता. कोणत्या वर्डपासून? ग्रीक वर्डपासून. सेम मॅक्रो आणि मायक्रो हे दोघंच्या दोघं एका ग्रीक वर्डपासून आले. हे दोघंच्या दोघं एका ग्रीक वर्डपासून आलेत. ओके, विच ग्रीक वर्ड? MIKROS. आणि विच ग्रीक वर्ड मॅक्रो डिराइव्ड फ्रॉम विच Greek word macro derived? MAKROS. So micro derived from the Greek word micros and macro derived from the Greek word macros. बघा, तुमच्या ऐकोनॉमियाचा पण एक मिनिंग होता ना. काय होता बरं? मॅनेजमेंट ऑफ हाऊसहोल्ड. सेम तसंच इथे मायक्रो आणि मॅक्रोचा सुद्धा एक मिनिंग आहे. काय आहे? माइक्रो मीन्स स्मॉलेस्ट पार्ट. माइक्रो मीन्स, वेट मैं उसका कलर चेंज कर देती हूँ. माइक्रो मीन्स स्मॉलेस्ट पार्ट and macro means लार्जेस्ट पार्ट. म्हणजे टोटल इकॉनॉमीचा स्टडी करायचा आहे हिचा, तर तुम्ही बघणार मॅक्रो. आणि हिच्यामधल्या फक्त या छोट्या छोट्यांचा तुम्ही स्टडी करणार आहात, तर तुम्ही बघाल मायक्रो इकॉनॉमिक्स. पुन्हा ऐका, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा, टोटल इकॉनॉमीचा, वेअर यू आर गोइंग टू सी द प्रॉब्लेम्स ऑफ द टोटल इकॉनॉमी, then you will use macroeconomics, MACRO. But if you are saying that you are going to study only a individual part of the economy, then you will use microeconomics, or else you must use microeconomics for the study. आपण त्याला असं म्हणूयात मिलियन्थ पार्ट. मिलियन्थ पार्ट म्हणजे अगदी लहानातला लहान भाग. मिलियन्थ पार्ट म्हणजे अगदी लहानातला लहान भाग, म्हणजे छोटा भाग. ओके, हे होतं तुमचा मायक्रो आणि मॅक्रोचा एक छोटासा ओव्हरव्ह्यू किंवा ओव्हरलुक. सो व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स अँड व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स? मॅक्रो means largest part and micro means smallest part or millionth part. आता आपण ते बघूयात इन डिटेलमध्ये. वेट, मेरे को लेना पड़ेगा अनदर स्क्रीनशॉट. ओके, त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरलेच की. थांबा, मी सांगते तुम्हाला. कसं सांगू? इथेच सांगते. जसं प्रत्येक गोष्टीचा उगम कोणाकडनं तरी होतो, सेम तसाच
इकॉनॉमिक्सचा सुद्धा उगम कोणाकडनं तरी झाला. म्हणजे इकॉनॉमिक्स हा स्पेशली कोणीतरी वापरला, ह्याचा स्टडी कोणीतरी स्पेशली केला. हू वॉज दॅट पर्सन? दॅट पर्सन इज ॲडम स्मिथ. That person is Adam Smith. That person is Adam Smith. We called him as a father of economics. We call him as a father of, not fathers, it is a father of economics. Father of, I cannot write it. See here, we are going to learn father of economics. Who is father of economics? Father of economics is Adam Smith. Father of economics is a Adam Smith. म्हणजे आपल्या अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? ॲडम स्मिथ आहेत. ओके, हे होतं आपलं सेकंड लेक्चर.